हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या राजभाऊ वाजेंविरोधात हेमंत गोडसे यांना तिकीट। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीत नाराजी नाट्य। भाजपकडून नाशिकसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज, तर शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम। महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर। भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी आणि अजित पवार गट 4 आणि रासपला 1 जागा। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्केंना उमेदवारी। ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत होणार। कल्याण लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना उमेदवारी। ठाकरे गटाचा वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे मिहीर कोटेच्या नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला। अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवतीर्थ निवासांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली। पालघरची जागा भाजपच्या वाट्याला। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। ईडीची नोटीस आली की अजितदादांनी दैवत बदललं। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल, तर दैवत कसं बदलायचं यामध्ये संजय राऊतांची पीएचडी। नितेश राणेंचा पलटवार। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी अनुज थापनने तुरुंगातील चादरीने गळफास घेतला, उपचारादरम्यान झाला मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।